पुढची बातमी सोलापूरमधील माळशिरसमधील मार्कडवाडी इथल्या ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असा निर्णय घेतला। या घटनेनंतर आज शरद पवार यांनी मार्कडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी गावकऱ्यांशी बोलताना शरद पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले, तसंच ईव्हीएमवर देखील शरद पवार बोलले। दरम्यान दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी ईव्हीएमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। विधान भवनाच्या पायऱ्यांवर ईव्हीएमच्या समर्थनार्थ सगळे नेते एकवटले। तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला, त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले वेगळे, मला काही समजत नाही। खचला, काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काय केलं, त्याचा खचला भरा। पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं। 2004ला ते दोनदा निवडून आले, 4ला आले, 9ला आले, देशाचे कृषी मंत्री झाले, तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं। 2004 ते महाराष्ट्रात 10 वर्ष सत्ता होती, तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं। आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं। बॅलेट मतदान जर आपल्याला कमी व्हायला लागलं तर फाडायला येतं, तो कागद खिशात घालायला येतो। 2-4 मतांना जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो। आता ही ईव्हीएम मशीन गिळायला येईना, खिशात घालायला येईना, फाडायला येईना, पळवून घेऊन जायला येईना। म्हणून पवारांच्या लक्षात आलं की तो कागदच असला पाहिजे, आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खटाटोप। जगभरातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएम वापरले जात नाही, मग आपल्याच देशात हा अट्टाहास कशा करता, असा सवाल शरद पवारांनी मार्कडवाडी इथं केला। ईव्हीएम नाकारून पवार कायदे मंडळाचा अवमान करत असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली। इंग्लंड तिच्यावर मतभेदीमध्ये टाकले जातात। युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे ईव्हीएमवर जात नाहीत। अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे ईव्हीएम नको, काय असेल ते लोकांना मतपेटी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे, आणि त्यांनी दिला। आता जग करतंय, आमचं घातलं का? आमच्याकडे सरकारी पहिल्यापासून पवार साहेब हे कपटकट कारस्थानाच्याच गावात मुक्कामला आहेत, ते सत्याच्या गावामध्ये कधीही मुक्कामला गेले नाहीत, आणि म्हणून आज ते नव्या तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत। ज्या कायदे मंडळानं हे नवं तंत्रज्ञान आणलं, त्या कायदे मंडळाचा हे अवमान करत आहेत, आणि म्हणून मला वाटतं की ही त्यांची लढाई जनतेच्या मनामध्ये असंतोष पसरण्यासाठी चाललेली आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही। निवडणुकीत पराभव झाल्यामुळे विरोधक त्याचं खापर ईव्हीएमवर फोडतात। विरोधकांची ही भूमिका दुटप्पीपणाची आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मवियावर निशाणा साधला। तर घरी बसणाऱ्यांना जनता मतदान करत नाही, त्यामुळे विरोधकांनी रडगाणं बंद करावं असं शिंदे म्हणाले। त्याचबरोबर काल विरोधकांनी शपथ घेतली नाही, मग आज त्यांची शंका दूर झाली का, असा सवाल एकनाथ शिंदेंनी विरोधकांना विचारला। झारखंडमध्ये पण देखील मतदान झालं, कर्नाटकमध्ये झालं, लोकसभेत झालं, आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात। म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं, आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही। हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे।
विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने, मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्यात चित करेल. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली. कारण घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, काम करणाऱ्यांना, फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात. हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. ईव्हीएम वर आक्षेप घेणं, मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो, तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो. असं या एक फक्त ईव्हीएमवरच नाही आहे, पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांना चांगलं म्हटलं. ज्या मार्कडवाडीतून ईव्हीएम विरोधातील लढ्याची ठिणगी पेटली आहे त्याच गावातला एक गट मात्र हा सगळा स्टंटबाजीचा प्रकार आहे असा दावा करतोय. होय, आम्ही राम सातपुतेंना या गावातून लीड दिलंय कारण त्यांनी या गावात विकास कामं केली आहेत असं हे सगळे म्हणतायत. पाहुयात गावातील विरोधी गटाचं नेमकं म्हणणं काय आहे. आता जे गावात सुरू आहे ते फक्त स्टंटबाजी सुरू आहे, बरोबर? हा बरोबर आहे. हे गावातील एक पुढाऱ्यांनी म्हणून स्टंटबाजी केलेलं आहे. गावातून 1003चं मतदान खरोखर रामभाऊ सातपुतेंना पडलेलं आहे. गावात 21 कोटी 89 लाख रुपयांचा निधी रामभाऊ सातपुतेंनी इथे दिलेला आहे. गावामध्ये कुठं काय काय केलं? इथं वशामारुती मंदिर आहे, तिथे 7 कोटी रुपयांचं दिलेलं आहे. रस्त्यांचे सगळे कामं झालेले आहेत. लाईट दिव्या बघा तुम्ही, सगळे जाहीर हिशोब मागितलाय तिथले समोर. हो, जाहीर निषेध. इथं बॅनर लावलेला आहे, कामाचा बॅनर लावलेला या ठिकाणी बॅनर पूर्ण लावलेला आहे. आणि पूर्ण यंग जनरेशन हे रामभाऊ सातपुतेच्या पाठीमागे आहे, हे लक्षात ठेवायचं. पूर्ण यंग जनरेशन. आणि सांगतो ह्या गावाच्या पोटाशी एवढं पण माहिती नाही की ह्या गावामध्ये एक RSSचा ग्रुप आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो. हे त्या गावातल्या पोटाशी माहिती पण नाही. हे मोठ्या पोटाने लक्षात ठेवायचं. ह्याच गावचा मी इथलाच आहे, प्राध्यापक आहे ह्याच गावचा, हे लक्षात ठेवायचं. हे जे काय चाललंय मग ते